मित्रांनो तुम्ही लाईव्हमधून दर्शन घ्या, कारण दर्शनसाठी आतमध्ये प्रवेश नाही आहे. आय डी शिवाय आतमध्ये कोणालाच पाठवत नाही आहे, त्यामुळे इथूनच दर्शन घ्या. नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आलो आहोत कुंकेश्वरमध्ये आणि आपण श्रीदेव श्री क्षेत्र कुंकेश्वर या कुंकेश्वर देवाचं दर्शन घेणं आणि राईंग किती लागली आज ती बघणार. आणि आजचा व्हिडिओ आवडला असताना की एक लाईक करा. चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि कोकणची दक्षिण काशीचा हा महाशिवरात्रीचा सोहळा कशा प्रकारे होतो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. चला, ह्या ठिकाणी टू व्हीलरची पार्किंगची सोय केलेली आहे आणि पलीकडे समोरच्या बाजूला 3 व्हीलर आणि 4 व्हीलर ह्याची पार्किंगची सोय केलेली आहे. तर मित्रांनो, आपण जे कुंकेश्वरचं मुख्य प्रवेशद्वार आहे, हा जी VIP लाईन वगैरे इथूनच होते चालू, त्या ठिकाणी आलो आहे आणि आपण आता आज जाऊया. आणि आपल्याच बरोबर आहेत शुभम मुनगेकर व्लॉगचे सर्व खास दर्शनासाठी आपल्याला आत घेऊन जाणार आहे आज. मित्रांनो, इथे नाही ह्या ठिकाणावरून तुम्हाला VIP पास भेटेल आणि ही VIP लाईन आहे. ही बघा, ही समोरून लाईन दिसते तुम्हाला, ती VIP लाईन आहे आणि सर्वपणे VIP लाईन गेलेली आहे. त्याची बॅरिकेड लावलेली दिसतात ते. तर मित्रांनो, लाईन पण खूप प्रमाणात दिसते तुम्हाला आणि या ठिकाणी आपले काही ओळखीचे दिसत आहेत का बघूया. बघा, भक्तगणांची लाईन वगैरे आहे आणि त्याचबरोबर तिथे पण लाईन आहे समोर. मित्रांनो, आता आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आलेलो, म्हणजे पुढे आतमध्ये ज्या ठिकाणी मेन आपण आता थेट जाऊ इथून मंदिराकडे आणि बघूया आज किती गर्दी आहे. आणि आताचे 5:45 झालेले आहे. तर मित्रांनो, आपण आता श्री क्षेत्र कुंकेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत. मित्रांनो, समोरून तुम्हाला बघा बॅनरवर दिसतोय, ह्या इकडे समोर आहे तो, तिथून VIP लाईन चालू आहे. आणि आपल्या इथे भैरव मंदिर आहे आणि नवीनच बांधण्यात आलं, मस्त की लाकडी कामामध्ये बांधण्यात आलं, एकदम पुरातन असं वाटतंय मंदिर. त्याचबरोबर इथे बाजूला तुम्ही इथे आरती चालू आहे. तारामुरीवाले सगळे येऊन म्हणजे प्रत्येक दिवशी आणि यात्रे दिवशी पण त्यांचीच आरती असते, कारण आरती समान त्यांच्याकडे कुंकेश्वर मंदिरामध्ये होणारी. चला, आपण आता आज जाऊया, बघूया आपल्याला शूट करायला भेटतं काय. मित्रांनो, तुम्ही लाईव्हमधून दर्शन घ्या, कारण दर्शनसाठी आतमध्ये प्रवेश नाही आहे. आय डी शिवाय आतमध्ये कोणालाच पाठवत नाही आहे, त्यामुळे इथूनच दर्शन घ्या. तर मित्रांनो, आपण आता सभा मंडपच्या ठिकाणी, बाहेरचा सभा मंडप आहे त्या ठिकाणी आलो आणि
असं की डेकोरेशन वगैरे करण्यात आलेलं आहे बघा चारही बाजू. कैलास राणा शिवचंद्र मोळे कैलास राणा शिवचंद्र मोळे महेंद्र माथा मुकुटी झळाळी महेंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मदको गणतारे मदको गणतारे तुझवीन शंभो मदको गणतारे
श्री ज्ञानोदय श्री पंढरीनाथ वक्रतुंड विग्रहदा गणपती गजा श्रीदेव कुलकेश्वर वाडिला श्री सत्यनारायण विष्णुदेव श्री स्वामी गोपाल आई भवानी भगवती पावना योगेश्वरी बजरंग यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे विठ्ठल विठ्ठल रामाची आनंदे विठ्ठल रामाची आनंदे विठ्ठल रामाची आनंदे
तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आपल्याला डायरेक्टली दर्शन भेटत नाही कारण मुखदर्शन सध्या चालू आहे. गेल्या वर्षीपर्यंत चांगलं दर्शन भेटत होतं. गाभाऱ्यात तरी जायला भेटत होतं, यंदा तेही नाही. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.